नाव लिहायच्या आधी 2 मिनिटं बोलतो. ममाने म्हणजे आईने माझ्या सांगितलं होतं की भटजींनी मुलीला जेव्हा मुहूर्त काढायचा वगैरे प्रोग्राम झालेला होता तेव्हाच मुलीला लक्ष्मी म्हणून संबोधलेलं होतं. त्यामुळे लक्ष्मी हे नाव ठेव. पण मी मनात आधीच ठरवलेलं होतं, कारण माझा विचार एकच होता की लक्ष्मीच कशाला. लक्ष्मीसोबत तिने दुर्गा पण असलं पाहिजे, तिने सरस्वती सुद्धा असलं पाहिजे आणि ती शक्ती सुद्धा असली पाहिजे. त्यामुळे मी एक असं नाव शोधून काढलं जे ह्या सगळ्यांना एकत्र करतं आणि त्यांचं जे रिप्रेझेंटेशन आहे किंवा प्रदर्शन आहे ते त्या नावातून दिसून येतं. बरं, जे नाव मी ठेवतोय त्या नावामध्ये कदाचित थोडाफार मॉडर्न जो हे आहे तो आहे, पण सगळ्यांना सांगू इच्छितो की त्या नावाला जवळजवळ 350 वर्षांचा इतिहास आहे. ते आत्ताचं नाव नाही आहे, पण ते ऐकायला मॉडर्न वाटतं. आता तो इतिहास असा आहे की जसं मी म्हटलं की हिच्यामध्ये लक्ष्मीच नसावी, सरस्वती, दुर्गा, शक्ती सुद्धा असावी. त्यामुळे हे नाव जे आहे हे नाव आपल्या स्वराज्याच्या शिवछत्रपतींची धर्मपत्नी, त्यानंतर संभाजी महाराजांच्या मातोश्री आणि ह्या स्वराज्याच्या पहिल्या अभिषिक्त महाराणी यांच्या नावाने मी हिला ते नाव त्या बाईचं नाव मी हिला ठेवू इच्छितोय. कारण त्या बाईने म्हणजे आपल्या सईबाईंनी शिवाजी महाराजांसोबत जेवढं छोटं फार त्यांचं आयुष्य होतं, पण जे आयुष्य काढलं त्यातून त्यांनी खूप वैभव पसरवलं होतं पूर्ण स्वराज्यामध्ये. त्यामुळे त्या लक्ष्मी होत्या. बरं, त्या दुर्गा होत्या कारण त्यांनी वेळ पडल्यावर हातात तलवार सुद्धा घेतलेली होती. आणि त्या शक्ती होत्या कारण त्यांनी एका तळपत्या सूर्याला जन्म दिला होता शंभूपुत्राच्या रूपाने. त्यामुळे मी सुद्धा असंच मानतो की माझी जी धर्मपत्नी आहे तिने सुद्धा लक्ष्मी असावं, जेणेकरून तिने माझं कुटुंब, माझं सकट माझं कुटुंब फुलवावं, त्यामध्ये वैभव पसरावं. तिने दुर्गा असावं कारण वेळ पडल्यावर माझ्यावर, माझ्या कुटुंबियांवर किंवा स्वतःवरही जी काही वाईट शक्ती यायचा प्रयत्न करेल तिचा तिने स्वतःहून संहार करावा, ते सामना करावा आणि सगळ्यांचं संरक्षण करावं. तिने शक्ती असावं कारण यापुढे ज्या अपत्याला, ज्या पुत्राला किंवा पुत्रीला ती जन्म देईल त्या पुत्रामध्ये किंवा पुत्रीमध्ये सुद्धा तेच तेज असावं जे आमच्या शंभूपुत्रामध्ये होतं. त्यामुळे मी माझ्या धर्मपत्नीचं नाव सई हे ठेवू इच्छितोय.